तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर माझा काल पण ब्लॉग आलेला नाही आहे, परवा पण ब्लॉग आलेला नाही आहे. म्हणजे मी थोडीशी आजारी आहे, म्हणजे मला जरा थंडी ताप आलेला आहे, त्यामुळे मग मी काढलाच नाही आहे. तर आज जरा मला बरं वाटते. आणि तुम्ही तेरवाचा ब्लॉग बघितलाच असेल की ते भांडं वगैरे ते झालेलं दुधाचं पातेलं. तर मम्मीने एकदम क्लिअर कट करून टाकलेलं आहे. आधी म्हणजे थोडंसं राहिलेलं आहे, बाकी काही एवढं नाही आहे. आणि कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असतात ना? आणि आता मला करायचं आहे काम. आणि काल मी ब्लॉग टाकायचं म्हटलं, पण वाजले होते 8:30. मग कधी टाकू, कधी बनवू, कधी टाकू, मग त्यामुळं म्हटलं की नाही, उद्याच टाकू. आणि तुम्हाला नाही का सर्वात मोठा जगातील संभाजी महाराजांचा पण पुतळा दाखवते. खूप मोठा आहे संभाजी महाराजांचा पुतळा. कारण की आम्ही जातो भोसरीमध्ये लेझिम खेळायला, तर तेव्हा तिथं एकदम मोठा असा पुतळा होता. म्हणजे आहेच, बनवत होते, अजून पण बनवत आहेत. म्हणजे ते अजून संभाजी महाराजांचा एक साईड म्हणजे हाताची साईड राहिलेली आहे, बाकी सर्व ओकेमध्ये झालेलं आहे. आणि आत्ता मध्येच त्याचा कार्यक्रम होता, 14 सप्टेंबरला होता. आणि एवढी मोठी म्हणजे अशी पब्लिक होती, खूप म्हणजे खूप मोठी पब्लिक होती संभाजी महाराजांसाठी. आणि तो खूप म्हणजे उंचीला कमीत कमी 140 फूट आहे. आणि त्याचं म्हणजे ते जेव्हा पुतळ्याची जे लेवल आहे ना, खालच्याला काय म्हणतात रे भैया, संभाजी महाराजांचा जो तळ मजला आहे ना, तर तो कमीत कमी किती कितीचा 40 फुटाचा आहे वाटतं, 40 फुटाचा आहे. आणि असं खूप मोठा आहे. तुम्ही विचार करा, म्हणजे आपण जर त्या संभाजी महाराजांच्या समोर जर थांबलो तर आपण एवढे छोटे दिसतो ना, खूप म्हणजे खूप छोटे दिसतो. आणि आपण जर खूप असं लांबनच तो दिसतो म्हणजे पुतळा. आणि जर आपण जर जवळ थांबलो की छोटे दिसतो, पण लांबनं काय त्याचं मस्त नजर आहे. एकदम ओकेमध्ये तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. आणि आता आत्ता मी जरा थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि ग्रीन कलरचा भात बनवते मी. तुम्हाला रेसिपी टाकलच, उद्याच्या ब्लॉगला येईल ती रेसिपी. मस्त अशी रेसिपी बनवणार आहे मी. आणि आत्ता भांडे वगैरे राहिले तर ते जरा घासून घेते. तर चला, तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं पातेलं, तर पूर्ण असं मम्मीने क्लीन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं मस्त थोडंसं इथं डाग राहिलेला आहे बरं का सगळीकडं, पण जाऊ द्या. पण कमीत कमी ते सगळं निघलंय. माझ्या मम्मीने असं म्हणजे नाही का त्यात पाणी भरून ठेवलं होतं आणि चमच्यानी वगैरे म्हणजे सगळं काढत बसली होती ती. कमीत कमी त्या दिवशी 2 तास. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळ सकाळी काढत बसली, पूर्ण क्लीन केलेले. मला तर खूप जरा बरं वाटलं. जरा मी मार खात होते, वाचले मी मार खाता खाता. तुम्ही बघितलंच असेल ते पातेलं. आणि आज मम्मीने थोड्या वेळपूर्वी पाणीपुरी आणली होती. मस्त असं पाणीपुरी खाल्ली, खूप मस्त वाटलं. खूप दिवसातनी खाल्ली. आता माझे नवरात्राचे पण उपवास आहेत, त्यामुळे मी आत्ताच खाऊन घेते, कारण की नंतर मला खायला भेटणार नाही आहे, म्हणून मी खाते. आणि माझे 9 दिवसाचे असतात. कमीत कमी मला 2-3 वर्ष झाले मी पकडते. आणि आजचं 4वं वर्ष आहे. असं मस्त वाटतं. आता नवरात्री येणार आहे. तुमच्या इथं पण देवी बसती का? तुमच्या इथं पण घट बसतात का? हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सोमवारपासून म्हणजे घट बसणार आहे, घटस्थापना आहे सोमवारपासून. तर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं का नाही माहिती नाही. काल मावशी ते आले होते, तर काल आम्ही नॉनव्हेज बनवलं होतं, म्हणजे चिकन. आम्हाला माहितीच, म्हणजे 1 किलो चिकन आणलं होतं. त्यानंतर मग जरा भाजी विजी सगळं. मी तुम्हाला सांगू का, काल मी कमीत कमी 10 भाकरी केल्यात सर्वांसाठी. 10 भाकरी प्लस भाजी प्लस भात वगैरे. एवढा कंटाळा आला होता. मग मी थोडंसं स्वयंपाक वगैरे करून झोपले. त्यानंतर बळजबरीने मला उठवलं की जेवण कर जेवण कर, म्हणून थोडंसं खाल्लं जेवण. आणि खूप छान झाली होती चिकनची भाजी. काल थोडीशी तिखट झाली होती, पण खूप म्हणजे खूप छान झाली होती. म्हणजे यावेळेस वेगळ्या पद्धतीने केले होते. आणि मावशीला खायचे होते मासे, म्हणून मासे पण आणले होते. आणि काय नाही, अर्धा किलोमध्ये तुम्हाला सांगू का फक्त 2च बसले, फक्त 2. म्हणजे असं आता काय म्हणावा, एवढे महाग झाले होते. आणि आम्ही तर काय चिलापीच खातो. बांगडा का खात नाही, कारण की तो जरा खारट लागतो ना, त्यामुळे बांगडा खात नाही आम्ही.
बांगडा तसं आवडतच नाही, जास्तीत जास्त आमच्या घरातले चिलापीच खातात. आणि काल पावशरमध्ये तर एकच बसत होता आणि काल अर्धा किलो मासे आणले होते, मग ते दोनच होते. मग दोन्ही पण मावशी आले होते, एक छोटी एक मोठी. मग त्यामुळे मग बनवून टाकले. मग मम्मीच्या हातच्या आवडतात. मम्मी एकदा मासे बनवायला लागली ना तर तुम्हाला नक्की मी रेसिपी दाखवते, कारण की माझी मम्मी खूप छान मासे बनवती. तुम्हाला बघायचे आहेत तर कमेंटमध्ये सांगा मला. आता चला भांडे वगैरे घासू आपण. तर भांडी वगैरे सगळे झालेले आहेत आत्ताच, म्हणजे थोडीशीच होते, जास्त काय भांडी नव्हती. आणि माझ्या भावाने एक म्हणजे आणलेला आहे फ्रुटी, तर तुम्हाला दाखवते. खूप होत्या फ्रुट्या, सगळ्या आम्ही पिऊन पिऊन संपवल्या, तर थोड्याच राहिल्यात, म्हणलं तुम्हाला सांगावं. ॲपल फ्रुटी ही हे आता एवढं एकच पॅकेट राहिलं, कारण की पूर्ण बॉक्स आणला होता माझ्या भावानी. आता त्यातले एवढेच राहिलेले आहेत. तर अशा फ्रुट्या आहेत. आता मम्मी आणि मी पितीये. तर फायनली मी आलेली आहे, ते बघू शकता. संभाजी महाराजांचा पुतळा आहे हा. खूप छान लागते हे, तुम्ही पण एकदा नक्की मागवा फ्रुटी. कारण की त्यांनी वाटतं ऑनलाईन मागवली आहे किंवा असं म्हणजे आणली वाटतं, तो म्हणत होता. पण छान लागतीये ते. आपल्या फ्रुटीपेक्षा तर हे तरच चांगले लागते, कारण की सगळे फ्रूटचे आहेत ना, सगळे फ्रूट असे मिक्स केलेले आहेत, त्यामुळं आणखीन जास्त छान वाटते मला तर. आणि असं पण मी जास्त फळं खात नाही, मला आवडत नाही. मला खूप ॲलर्जी आहे फळांची पण. मला कांदा टोमॅटोची तर ॲलर्जी आहेच, पण फ्रुटीची पण ॲलर्जी आहे मला. माझा तर खूप असं घाण झालेलं आहे. आता मी तोंडात पाय धुते, फ्रेश वगैरे होते. तर चला आपण इथंच थांबूया आणि तुम्हाला संभाजी महाराजांचा पुतळा हे दाखवते. आत्ताच्या ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये तुम्हाला दिसेल संभाजी महाराजांचा पुतळा. तर चला, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला भेटू आणि इथून पुढं नक्की माझी ब्लॉग येत जाईल. आणि आता मी भाताची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला दाखवेल. कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बाय.